नमस्कार मित्रांनो, सेवाभाव परिवारमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आलेलो आहे आपल्या शेतामध्ये. आपल्या शेतामध्ये आपण बरोबर शेताच्या मध्यावर सेंटरला नीमचं झाड राहू दिलेलं आहे, वाढू दिलेलं आहे. याला चांगलं मोठं बहरू दिलेलं आहे. आता हे जे नीमचं झाड आहे, या नीमच्या सावलीमध्ये म्हणजे पूर्ण शेताच्या मध्यावर ह्या सावलीमध्ये आपली बैठक व्यवस्था किंवा आपण खत तयार करण्याचं एक कारखाना म्हटलं तरी चालेल. यात आपण जैविक खतं तयार करतात. ते खत कसे तयार करतात? या खतामध्ये जीवाणू आणि गांडूळ प्रचूर मात्रात मिळतील. आपण हे बघू. आता हा मध्यावर नीम आहे. याला नीमला आपण ड्रीपनं पाणीसुद्धा देतो. बरेच लोक नीमला पाणी द्यायची काय गरज आहे, परंतु पाणी दिलं तर तो हिरवळ राहील आणि पाहिजे तसे त्याला पोषक तत्व मिळत राहतील. म्हणून हा जो नीम आहे, हे नीम आपण मध्यावर ठेवला आहे. याला आपण आपल्या परिवारासारखा जपतो. हा नीम आहे. आता आपण नीमचा बरोबर ईशान्य भागात म्हणजे दक्षिण आणि पश्चिम ह्या भागाकडून येणारं जे ऊन आहे त्याच्या संरक्षणासाठी आपण हे खताचा भला मोठा ढीग बनवलेला आहे. आता हा जो ढीग आहे, यात बांधावर असलेल्या काट्या, झाडे, झुडपे, शेतातील काडी कचरा, जे बाहेरूनसुद्धा आणलेला काडी कचरा यात आपण टाकलेला आहे. आणि या ढिगाच्या वरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे वेल चढवलेले आहे, जेणेकरून नीमची तर सावली पडतेच, परंतु त्याला पूर्ण सावली पाहिजे, आच्छादन पाहिजे म्हणून हे वेल त्यात उगवलेले आहेत. यात गिलक्याचे वेल आहे, वाल आहे किंवा अडजात असे वेगवेगळे वेल आहेत यात. आणि हे एरंडीचे पण झाडं त्यात उगलेले आहे. म्हणजे आपण त्याला तोडणार नाही, त्याला राहू देणार आहे, तसेच्या तसे राहू देऊ. म्हणजे त्यात आपल्याला सावली पाहिजे. आता नेमकं काय होतं, यात आपण हे बघा, यात आपण 16 mm ड्रीप आणलेली आहे. याचे दोन फाटे तयार केलेले आहे, म्हणजे 2 भागात केले YT लावून. परत पुढे त्याला YT लावून परत 2 भाग केले, परत त्याला YT लावून 2 भाग केलेले. हे बघा, हे दिसतंय. परत हा दुसरा तोंड आहे. आता बघा, हे गाजर गवत आहे, हे आपल्याला काढायचं नाही, त्यातच राहू दिलेलं आहे. आता हा पण YT आहे, म्हणजे 1 2 3 YT म्हणजे 6 नळे आपण इथे जवळजवळ 5 फूट अंतरावर हे नळ्या टाकलेल्या आहेत. या ड्रीपच्या नळ्या आहेत, 16 mm नळ्या, आणि त्याला जागोजागी म्हणजे 1.25 फूटवर ड्रीप आहे त्याला. म्हणजे हे जे पाणी आहे, यात ड्रीपनं पाणी ज्या टायमाला आपली मोटर चालू होते, पंप आणि केळीला पाणी देतो किंवा आपल्या शेताला पाणी देतो, तर ह्या पूर्ण खताच्या ढिगाऱ्यावर पाण्याचे थेंब 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 पडतात. यात आपण आधी स्प्रिंकलर लावलेलं होतं, पण हे वेल त्यात चढल्यामुळे अटकत होते. आपण ते स्प्रिंकलरचं कॅन्सल केलं, ते काढून आपण आता हे ड्रीप टाकली. आता आपण बघू यात काय काय बदल झाला आहे. हा ढीग जवळजवळ 8 ते 10 फूट उंच होता आणि त्याची हाईट आता 5 फुटापर्यंत आली. म्हणजे हे बघा, इथे गवत आहे. आपल्याला जवळ जायला थोडा प्रॉब्लेम येईल, म्हणजे आपण थोडासा रस्ता बघू आणि तिकडनं जाऊ. आता बघा, यात हे लाकूड आहे, हे जाड लाकूड आहे आणि यालासुद्धा हे म्हणजे कुचतंय. हे बघा, आता हे केळीचे झाडं पण खांब पण यात आपण टाकलेले होते. अशा पद्धतीने आपण एकदम जाड लाकूड पण येत, लाकूड, फाटा, काट्या येत आहेत. आता नेमकं यात मोठमोठे खोडं पण आहेत. हे बघा, हे पण आहे. हे बघा, हे हातानं मोडत आहेत. किती जाड असल्यावर हातानं मोडतं ते, म्हणजे कुजण्याची प्रक्रिया सुरूच आहे. आता बघा, इथे माती नसल्यावर माती तयार झाली, म्हणजे आपण माती तयार करतो, सुपीक माती तयार करतो. म्हणजे खोडांपासून माती तयार झालेली, लाकडापासून माती तयार झाली. आता ही मातीचं वजन तुम्ही मोजलं तर इतर मातीपेक्षा वजनानं हलकं येईल. तर अशा पद्धतीने आपण इथे खतं तयार होतात. हे जे खत आहे, हे जैविक खत आहे आणि हे खत आपल्याला विकत आणायची गरज नाही आहे. आपण हे जे खत आहे इथल्या इथे तयार करतो. आता हे जे खत आहे, खत आपण शेतात टाकणारच आहे, परंतु हे परमनंट जागा आहे. बघा, मी तुम्हाला बोललो नीम दाखवलं, हा नीम आहे.
नीमच्या ईशान्य कोपऱ्याला बरोबर म्हणजे दुपारी 3 वाजेनंतर इथे पूर्ण सावली असते. आणि कारण की संध्याकाळचे जे ऊन असतं तर ते जे कडक ऊन असतं ते 3 वाजेनंतरच्या 4 वाजेनंतरचं ऊन आहे कडक असतं आणि ते कडक उन्हामध्ये सावली पाहिजे म्हणून हे. आणि दिवसभर हे जे वेल आहेत, हे वेलची जी सावली त्यात पडत राहते म्हणजे थंडावा गारवा कायम असतो. आता हे जे खोडं आहेत या पूर्ण कुजण्याच्या अवस्थेत आहेत, जाडजाड खोडं पण येतात. तर आता हे जे आहे, आता हा बांधावर केलेला आहे आणि आपण एक शेताच्या मध्यावर बांध टाकणार आहे. म्हणजे आपण बांधावर तर बांध असतोच आणि आपण हा सेंटरला बांध टाकायचं कारण की आपल्या शेतात जे गांडूळ आहेत, पूर्ण शेतातले गांडूळ उन्हाच्या टायमाला ते बांधामध्ये येतील. हे सेंटरला जो बांध बनवलेला आहे आपण, त्यात काडी कचरा गवत शेतीतील निघणारे जे पिकाचे अवशेष आहे हे पूर्ण त्यात टाकणार आहेत आपण. आणि त्यात ड्रीप पण टाकणार आहेत आणि वेल पण त्यात चढवणार आहे. म्हणजे आपल्याला आणि तिथे घाणमध्ये म्हणजे शहरात आपल्या शेतामध्ये घाण तर आपलं उत्पादन छान, हा नवीन स्लोगन तुम्ही तोंडपाठ करून द्या. शेतात घाण पाहिजे. बरेच लोक स्वच्छता ठेवतात, निंदणी करतात, वखरणी करतात, शेतात काडी कचरा वेचून घेतात. नाही, वेचू नका, ते त्यात ठेवा. त्याचं आपण खत तयार करायचं, खतात रूपांतर करायचं. म्हणजे शेताला लाकूड द्या, शेताला काडी कचरा द्या, त्यात खत तयार होतं. आणि हे जे खत आहे, हे खत म्हणजे आपले जे आपल्या ज्या शेताला आहे याला विविध प्रकारचे जैविक घटक देत राहतं. आणि आपलं जे कार्बन आहे, जैविक कार्बन आहे, हे सुद्धा यामुळे वाढतं. आपली जी जमीन आहे, आपल्या जमिनीत जर चुनखडी असली किंवा दगड असला त्याचीसुद्धा माती करण्याची ताकद जीवाणूंमध्ये असते आणि गांडूळमध्ये असते. गांडूळ काय करतात, हे जे अवशेष असतात जे कुजू शकतात, असे जे अवशेष असतात यांना कुजवण्याचं जे काम करतात ते करतात. आपण जे रासायनिक खतं टाकतो त्यालासुद्धा कुजवण्याचं काम किंवा पिकाला लागेल अशा अवस्थेत करण्याचं काम आपले हे जे गांडूळ आहे, शेतकऱ्यांचे जे मित्र आहेत, जीवाणू आहे जे शेतकऱ्यांचे मित्र आहेत, हे करतात. आपणसुद्धा आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीने थोडासा बदल करू शकतात. कारण की शेतामधली घाण शेतात जर जिरवायची असली, जास्त जर असली तर त्याला आपण ढीक करू शकतात, कमी असली तर तिथल्या तिथे आपण जिरवू शकतात. आणि ही जे आपण जो ढीक केलेला आहे, यात आपण ज्या टायमाला आपली केळी वगैरे खाली होईल तर आपण एक रस्ता देणार आहेत. त्या रस्त्याद्वारे बाहेरून आणूनसुद्धा आपण इथे काडी कचरा किंवा दुसऱ्याच्या शेतातून जे अवशेष आहे ते आणून आपण इथे टाकणार आहेत. आणि आपल्याला हा जो ढीग आहे, हा ढीग कायमस्वरूपी राहणार आहे. म्हणजे आता हे ढीगचं पण काय होणार आहे, जसं मी मगाशी बोललो की आपण जो बांध बनवणार आहे त्यात गांडूळ राहतील, जीवाणू राहतील. आता हा जो बांध आहे, आपल्या जीवाणूंचे गांडूळचे वसतिगृह आहे, त्यांचे बंगला आहे, त्यांचं घर आहे. आता काय होतं, जेव्हा कडक ऊन असतं, आपल्या शेतामध्ये जर ऊन असलं तर हे इथे थंडावा असतो. या थंडाव्यात येऊन सर्व प्रकारचे जे जीव असतात, नुसते हे नाही गांडूळ जीवाणू नाही, यात विविध प्रकारचे जे साप विंचू वगैरे हे सुद्धा यात येतात. हे सुद्धा आपल्या शेतामध्ये शेत सुपीक करण्याचे काम करतात. कारण एकाच्या जीवावर दुसरा जीव असतो. आणि आता हे जे आहे, उन्हाच्या टायमाला जर आपल्या शेतात जर गांडुळांसाठी जर आपण घर तयार करून दिलं, घर घेता का घर, घर देता का घर, त्यांना आपण घर द्यायला पाहिजे. आपण हे जे घर आहे त्यांना जर दिलं तर आपल्या शेतामध्ये, दुसऱ्याच्या शेतात सोडा, आपल्या शेतामध्ये जर उन्हाच्या टायमाला जर गांडुळांना जर कसे बसे झाले तर ते गांडूळ आपल्या ढिगाऱ्याखाली येतील, दिवसभर राहतील. ऊन कमी झाल्यानंतर सावलीच्या वेळी परत ते त्यांच्या कामाला लागतील. बरेच शेतकरी काय करतात, आपल्या शेतामध्ये जे काडी कचरा असतात त्यांना जाळून टाकतात आणि भर उन्हाच्या टायमाला जाळतात. कारण की कुठलाही जीव असो, उन्हाच्या टायमाला आडोशासाठी किंवा सावलीसाठी ढिगाऱ्याखाली किंवा झाडाखाली येतात, सावलीमध्ये थंडाव्यामध्ये येतात. आणि त्या टायमाला जर तुम्ही शेतकरी लोक आपल्या मित्राला जर जाळून टाकतात, त्यांचे घरं जाळून टाकतात, त्यांचे जे परिवार जाळून टाकतात, त्यांचे अंडी असतात, पिल्ले असतात, त्यांचा परिवार असतं आणि ते स्वतः असतात, या सर्वांना तुम्ही एका आकाडीने लाखो करोडो जीवाणू आणि गांडूळ तुम्ही मारून टाकतात. तर आपल्या शेताचं जे सुपीक करायचं जे काम आहे,
मग कोण करणार? शेतकरी करणार. मग करा, हमाली करा. तर आपण हमाली न करता जर चांगलं काम करायचं असलं, हे गांडूळ आहे ना, गाई म्हशी जे गुरंढोरं हे पाळण्यापेक्षा, ते तर पाडाच, पण ते पाळण्यापेक्षा गाईच्या शेणापेक्षा, बैलाच्या शेणापेक्षा, त्याच्यापेक्षा जास्त गांडुळांचं आणि जीवाणूंपासून तयार झालेलं हे जे खत आहे हे सुपीक असतं. कारण की आपण शेतात जे टाकतो, जे खतं टाकतो, गोबर टाकतो, कारण की ते जो उकिरडा असतो त्यात ते तापलेलं असतं, त्यातले जीवाणू मेलेले असतात. तो कुच्चा असतो, जसा चहा पावडरचा कुच्चा असतो तसं, त्यात काहीच नसतं. जर शेतात जर खत टाकायचं असलं, शेणखत टाकायचं असलं, तर कच्चे शेणखत टाकायचं, म्हणजे ताजे शेणखत टाकायचं. किंवा तुम्ही साठवलेलं शेण पण टाकू शकतात. पण त्यासाठी काय करायचं, त्याला प्रॉपर पद्धतीने खत कसं तयार करायचं, त्या पद्धतीने प्रॉपर पद्धतीने खताची साठवणूक करायची. त्यात जीवाणू वाढतील. आता थंड शेणखत बनवायचं आणि त्यात अमाप गांडूळ असतील, जीवाणू असतील शेतामध्ये, म्हणजे शेतात जसे गांडूळ तसे खतातसुद्धा गांडूळ असतील, आणि ते खत टाका शेतामध्ये, तर त्यामुळे सुपीक होईल. आपण जे खत टाकतो त्यामुळे काहीच फायदा होत नाही, रिकामा आपला पैसा जातो, आपला वेळ वाया जातो. त्यामुळे गाईचे शेणसुद्धा असलं तरी ते सुद्धा काहीच कामाचं नाही, जर समजा चुकीच्या पद्धतीने साठवले असलं तर. आपण चांगल्या पद्धतीने किंवा प्रॉपर पद्धतीने खतं कसे साठवायचे त्याबद्दलसुद्धा आपण एक व्हिडिओ बनवणार आहे, स्पेशल व्हिडिओ बनवू, त्यातसुद्धा आपण सर्व माहिती देऊ. परंतु आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्याला काय वाटतं व्हिडिओबद्दल कमेंट करा, आणि आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपलं हे जे चॅनल आहे याला आपण सबस्क्राईब जरूर करा आणि नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपल्याला नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. धन्यवाद.